हृदयविकाराच्या निदान सुविधा म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाची क्रांती. पूर्वी हृदयविकाराचं निदान एका मोठ्या आव्हानासारखं होतं. डॉक्टर आणि रुग्ण अंदाजावरच अवलंबून होते. पण सुदैवानं आज तंत्रज्ञानानं हृदयाच्या प्रत्येक समस्येचं अचूक निदान करणं शक्य झालं आहे. कारण हृदयविकाराचं कारण आणि स्वरूप समजतं. योग्य आणि वेळीच उपचार करता येतो. हृदय शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित आणि प्रभावी होते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की हृदयविकाराचं निदान करण्यासाठी कुठल्या चाचण्या वापरण्यात येतात, त्यांचा उपयोग काय आहे, फायदे काय आहेत आणि तुमच्या आरोग्यासाठी कोणती चाचणी महत्वाची आहे. तुम्हाला माहितीये, साध्या एक्सरेतनं सुद्धा हृदयाची प्राथमिक माहिती मिळू शकते. हृदयाच्या आकारातला बदल, त्यांच्या झडपांमधली समस्या, त्यांचा फुफ्फुसांवर होणारा परिणाम हा सुद्धा आपल्याला एक्सरे वरून समजू शकतो. एक्सरे बघून त्यामुळे डॉक्टरांना हृदयविकाराच्या प्राथमिक प्रॉब्लेम्सचा अंदाज येऊ शकतो. सगळ्यात कॉमनली केली जाणारी तपासणी म्हणजे ईसीजी अर्थात इलेक्ट्रोकार्डिओग्राफी. ईसीजी म्हणजे काय? तर हृदयाच्या विद्युत क्रियांचे मापन. हृदयाचा हार्ट रेट किती आहे, तो रेग्युलर आहे का नाही आहे, त्याचे अरेथमिया समजणं याच्यासाठीचा सोपा आणि परिणामकारक उपाय म्हणजे ईसीजी. 100-500 रुपयांमध्ये उपलब्ध असलेली ही तपासणी हृदयाच्या अनेक गोष्टींची माहिती देते, ज्याच्यात हार्ट अटॅक, हृदयाला होणारा रक्तपुरवठा, हृदयाच्या झडपांचे विकार, हृदयांच्या रिदम बद्दलची माहिती, अशा अनेक गोष्टींसाठी ईसीजी उपयुक्त आहे. ईसीजी मुळे आपल्याला हृदयांची गती आणि लय कळते, हार्ट अटॅक आणि हृदयाच्या स्नायूंची स्थिती कळते, रक्तदाबामुळे होणारा हृदयावरचा दुष्परिणामही कळतो. यानंतरची तपासणी म्हणजे स्ट्रेस टेस्ट. हृदयावर ताण आल्यावर हृदय त्याला कसा प्रतिसाद देतं, अर्थात स्ट्रेस टेस्ट. सामान्य परिस्थितीमध्ये हृदय व्यवस्थित काम करतं, पण ताण आल्यानंतरही हृदय कसं काम करतं आहे, त्याची क्षमता किती आहे, हे पाहण्यासाठी स्ट्रेस टेस्ट केली जाते. स्ट्रेस टेस्टमुळे आपल्याला हृदयाचे रक्तपुरवठ्यातील अडथळे समजू शकतात. शारीरिक श्रमांमुळे हृदयाचा प्रतिसाद कसा मिळतो हे समजू शकतं आणि हृदयविकाराच्या लक्षणांची तीव्रताही समजू शकते. अशीच आणखी एक केली जाणारी तपासणी म्हणजे 24 तासाचं ईसीजी निरीक्षण म्हणजेच हॉल्टर मॉनिटरिंग. हृदयाचे अनियमित ठोके कधी येतात हे काही वेळेला ईसीजी मध्ये दिसत नाही. अशा वेळेला आपण 24 तास ईसीजी मॉनिटरिंग करतो आणि ह्याला आपण हॉल्टर मॉनिटरिंग असं म्हणतो. हे मशीन पोर्टेबल असल्यामुळे या मशीन सोबत पेशंट्स घरी सुद्धा जाऊ शकतात आणि मग पेशंटच्या 24 तासाची हार्टची गती आणि त्याचे प्रतिसाद आपल्याला याच्यातनं कळतात. हृदयाची होणारी अनियमित धडधड आणि अचानक येणारे झटके समजण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. कधी कधी लपलेल्या हृदयविकारांचा शोधही हॉल्टरमध्ये होऊ शकतो. हृदयाच्या आत डोकवण्याची सुविधा म्हणजेच 2D इकोग्राफी, यालाच आपण 2D इको असंही म्हणतो. हृदयाचा आकार कसा आहे, त्याच्या झडपा कसं काम करतात, ह्या सगळ्या गोष्टींची तपासणी हृदयाची सोनोग्राफी करून करता येते. ह्यालाच आपण 2D इको असं म्हणतो. ही चाचणी म्हणजे अल्ट्रासाऊंडचा वापर करून हृदयाचं तपशीलवार निरीक्षण. ती कशासाठी बरं केली जाते? तर हृदयाच्या झडपांची स्थिती, हृदयाचा रक्तप्रवाह कसा सुरू आहे, हृदयाच्या कप्प्यात गाठी किंवा गोठळ्या नाहीत ना, हे समजून घेण्यासाठी इकोचा वापर केला जातो. ह्या चाचणीमुळे हृदयाच्या शस्त्रक्रियांची अचूकता वाढते. त्यानंतर आपल्याला सगळ्यांनाच माहीत असणारी तपासणी म्हणजे अँजिओग्राफी. हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधले अडथळे समजून घेण्यासाठी अँजिओग्राफी केली जाते. अँजिओग्राफीसाठी एक औषध पेशंटच्या जांघेतल्या शिरेतनं किंवा हाताच्या शिरेतनं हृदयामध्ये पुश केलं जातं. पण आजकाल ही अँजिओग्राफीची सुविधा सीटी स्कॅनच्या मदतीनेही केली जाते. ह्याला सीटी करोनरी अँजिओग्राफी असे म्हणतात. त्याच्यातनं आपल्याला आपल्या रक्तवाहिन्यांच्या ब्लॉकेज बद्दलची प्राथमिक माहिती मिळू शकते आणि जर गरज पडली तर मग आपण डेफिनेटिव्ह अँजिओग्राफी करू शकतो. रक्तवाहिन्यांचे अडथळे समजण्यासाठी, हार्ट अटॅकचा धोका समजण्यासाठी आणि शस्त्रक्रियेपूर्वी गरज पडल्यास अँजिओग्राफी ही तपासणी केली जाते. ह्या तपासण्यांमध्ये जर आपल्याला ब्लॉकेज आढळला तर अँजिओप्लास्टी किंवा बायपास अशी सर्जरी आपण करू शकतो. आजच्या या युगात तंत्रज्ञानानं हृदयविकाराचं निदान सोपं आणि प्रभावी केलं आहे. तुम्ही बघत असाल, पूर्वीच्या तुलनेत आता हार्टच्या बायपास सर्जरीचं प्रमाण खूप कमी होऊन अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टीचं प्रमाण खूप वाढलं आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण वेळच्या वेळी आपल्या तपासण्या करून घेणं, डॉक्टरांना दाखवणं, सर्व तपासण्यांचे योग्य कन्क्लुजन समजावून घेणं
आणि गरज पडेल तशी त्याची योग्य उपचार घेणं. जर तुम्हाला हृदयविकाराची लक्षणं जाणवत असतील तर विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. ही माहिती तुमच्या कुटुंब आणि मित्रांसोबत जरूर शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील ना तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल ना तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, आपल्या व्हॉट्सॲप कम्युनिटीलाही जरूर जॉईन करा.